पौलुस ख्रिस्ती विश्वासी बनतो। शाऊल नावाचा एक माणूस होता ज्याने येशूवर विश्वास नाही केले। जेव्हा तो जवान होता तेव्हा त्यानं टिपणूसले मारणाऱ्या लोकांच्या कपड्याची देखभाल केली होती। नंतर त्यानं विश्वासी लोकांले सतावणे सुरू केले। त्यानं यरूशलेम शहरात घरोघरी जाऊन माणसं बायाले पकडून जेलात टाकले। मग महायाजकाने शाऊलले दमिश्क नगराले जायले सांगितले, तरी पण त्याले ख्रिस्ती लोकांले पकडून यरूशलेम शहरात आणायले सांगितले। मग शाऊल दमिश्क जायले निघाला। तेव्हा दमिश्कच्या रस्त्याने प्रवास करत असताना अचानक त्याच्या सभोवती अभयातून उजेड चमकला आणि तो जमिनीवर पडला। तेव्हा त्याले हे शाऊल मले काऊन सतावत आहे? तेव्हा शाऊलने विचारले की हे प्रभू तुम्ही कोण? मग येशूने उत्तर दिले, मी येशू हाव, तू मले सतावत आहे। जेव्हा शाऊल उठला तेव्हा त्याले काही पण दिसत नव्हते। तेव्हा त्याच्या दोस्तानं दमिश्क नगरात घेऊन गेले। शाऊलनं 3 दिवस काही खाल्ले पिल्ले नाही। दमिश्क नगरात हनन्या नावाचा एक शिष्य होता। देवाने त्याले म्हटलं, त्या घरी जाय जती शाऊल थांबला आहे अन तती जाऊन त्याच्यावर हात फिरव, म्हणजे त्याले परत दिसू लागीन। पण हनन्याने म्हटलं, हे प्रभूजी, मी ऐकले की त्या माणसाने लोकायले खूप त्रास दिला आहे। तेव्हा देवाने म्हटलं, जाय, मी त्याले यहुदी लोक आणि दुसऱ्या जातीच्या लोकांमध्ये माये नाव जावे यासाठी निवडले आहे। तो माया नावामध्ये खूप दुःख भोगीन। मग हनन्या शाऊलच्या पाशी गेला, आपल्या हाताले त्याच्यावर ठेवले आणि म्हटलं, जो येशू तुले रस्त्यामध्ये प्रगट झाला त्याने मले तुझ्यापाशी पाठवले आहे की तुले परत दिसू लागावे व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावा। लगेच शाऊल पाहू लागला आणि हनन्याने त्याले बाप्तिस्मा दिला। मग शाऊल जेवला, त्याले शक्ती आली। लगेचच शाऊलने दमिश्क नगरात यहुदी लोकांमध्ये प्रचार करणे सुरू केले। त्याने म्हटलं, येशूच देवाचा पोरगा आहे। तेव्हा यहुदी लोक अचंबित झाले, काऊन की शाऊलाने ख्रिस्ती विश्वासी लोकांले मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता। पण जेव्हा त्याने येशूवर विश्वास केला तेव्हा त्याने यहुदी लोकांच्या संग वादविवाद केला। त्याने हे सिद्ध केले की येशूच ख्रिस्त आहे। खूप दिवसानंतर यहुदी लोकांना शाऊलले मारून टाकण्याची योजना आखली। तेव्हा त्याने त्याले मारून टाकण्यासाठी शहराच्या वेशीजवळ काही लोक नेमले। पण शाऊलले याबद्दल मालूम झाले। मग त्याच्या दोस्तानं त्याले वाचवण्यासाठी त्याची मदत केली। एका रात्रीले त्याच्या दोस्तानं त्याले टोपलीत बसून भिंतीवरून खाली सोडले। मग शाऊलची ततून सुटका झाल्यावर त्याने येशूचा प्रचार करू लागला। शाऊल प्रेषिताईले भेटण्यासाठी यरूशलेम शहरात गेला, पण ते त्याले भेऊ लागले। पण बरनबास नावाचा एक विश्वासी त्याले प्रेषिताईच्या पाशी घेऊन आला आणि सांगू लागला की दमिश्क नगरात शाऊलने मोठ्या हिमतीने येशूच्या बाऱ्यात प्रचार केला। मग शिष्याने त्याचा स्वीकार केला। काही विश्वासी लोक जे यरूशलेम शहरातून सतावामुळे पळून आले होते ते अंताकिया नगरात आले होते। तती ते येशूच्या बाऱ्यात प्रचार करत होते आणि तती राहणारे जास्तीत जास्त यहुदी लोक होते। तेव्हा पहिल्या वेळेस खूप साऱ्या लोकांनी तती विश्वास केला। तेव्हा बरनबास आणि शाऊलच्या नवीन विश्वासी लोकांले येशूच्या बाऱ्यात शिकवण्यासाठी तती गेले आणि त्या मंडळीले मजबूत करू लागले। तेव्हा येशूवर विश्वास करणाऱ्याले पहिल्या वेळेस तती ख्रिस्ती असे म्हणण्यात आले। एक दिवस अंताकियामध्ये ख्रिस्ती लोक उपवास करून प्रार्थना करत होते। पवित्र आत्म्याने त्याले म्हटलं, माहे काम करण्यासाठी बरनबास आणि शाऊलले वेगळं करा, जे काम करण्यासाठी मी निवडले आहे। म्हणून अंताकियाच्या मंडळीने बरनबास आणि शाऊल साठी प्रार्थना केली आणि त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना केली। तेव्हा त्याले अन्य ठिकाणी येशूच्या बाऱ्यात शुभ संदेश सांगण्यासाठी पाठवले। बरनबास आणि शाऊलने अलग अलग जातीच्या लोकांना शिक्षा दिली। तेव्हा खूप साऱ्या लोकांनी येशूवर विश्वास केला।